देवाचं वचन म्हणजे दुधारी तलवार. प्रभू तुझं वचन मला योग्य रीतीने हाताळता यावं आणि त्याच्याद्वारे केवळ तुझ्या पवित्र नावाचं गौरव भावाचं तू कर. प्रभू आमचे नेत्र तू उघड आणि तुझ्या शास्त्रातल्या अद्भुत गोष्टी तू आमच्या नजरेस पाड. आमच्या अंतःकरण तू उघड आणि त्या गोष्टी आत्मसात करण्यास तू आमचा सहाय्य करतो. धन्यवाद प्रभू येशू ख्रिस्त. त्याच्या नावाने मागे करून कर. निष्क्रिय हात क्रियाशील होईल का, या विषयावर आज आपण थोड्या वेळ मनन करणार आहोत, चिंतन करणार आहोत. निष्क्रिय हात क्रियाशील होईल का. आपण जर आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताचं चरित्र पाहिलं, जीवन चरित्र पाहिलं, तर जन्मापासून ते मृत्यूपर्यंत संपूर्ण जीवनामध्ये एक संघर्ष, एक लढा, एक युद्ध नेहमीच आमचा प्रभू येशू ख्रिस्त देत आहे. त्याच्या जन्मापासून ते वधस्तंभावर जाऊन मरण्यापर्यंत संपूर्ण आयुष्यामध्ये त्याने संघर्ष दिलेला आहे, लढा दिलेला आहे. आपल्या सर्वांना ठाऊक आहे, ज्यावेळेस येशू बाळाचा जन्म झाला, पूर्वेकडील माजी लोक यहुद्याच्या राजवाड्यातून विचारू लागले, यहुद्यांचा राजा जन्माला तो कुठे आहे. आणि ज्यावेळेस हेरोद राजाला असं वाटलं आपल्याला एक प्रतिस्पर्धी राजा या ठिकाणी निर्माण झालेला आहे, त्या हेरोदात काय केलं, बेथलेहेम व आजूबाजूच्या सर्व प्रांतातील 2 वर्षाखालील मुलांची निर्घृण हत्या त्या ठिकाणी केलेली आहे. सर्व त्या आयांना, मातांना आपल्या 2 वर्षाखालील मुलांचं रक्त आपल्या उघड्या डोळ्यांनी पाहावं लागलं. मुलांचं रक्त साक्षी देण्यात आहे. परंतु परमेश्वराने अद्भुतरित्या बाळ येशूला वाचून विसरण्याचा त्यांचा पर्याय दिला. त्या दिवसापासून आपण पाहतो, तेव्हापासून ते वधस्तंभावर जाऊपर्यंत आमचा प्रभू येशू ख्रिस्त नेहमी संघर्षमय जीवन चालला. प्रत्येक वेळेस विरोधकांना त्याला लढा द्यावा लागला. त्याच्याशी त्यांचं युद्ध झालं, जणू काही झंझुल्याचे होत होते. आपलं ध्येय पूर्ती करण्यासाठी प्रभू येशू ख्रिस्ताने एक वचन आपल्या डोळ्यासमोर ठेवलं, मी सेवा करून ठेवायच नाही तर इतरांच्या पापासाठी खंडणी म्हणून आपला जीव द्यावायचा या जगामध्ये आला. हे वचन सतत त्याच्या डोळ्यासमोर होतं आणि म्हणून मरणाच्या शेवटच्या क्षणापर्यंत युद्ध आणि संघर्ष करत विरोधकांना लढा देत तो आपलं जीवन त्या ठिकाणी जगला. मग आम्ही जे ख्रिस्ती अनुयायी आहोत, ख्रिस्ताच्या पावलावर पाऊल ठेवून चालणारे आहोत, त्या आम्हाला अगदी खाली खुशालीचं, आयुष्याचं, समृद्ध संपन्न जीवन जगण्याची इच्छा कसं बाळगू शकतो. ज्या वाटेने आमचा गुरु प्रभू येशू गेला त्याच वाटेने आम्हाला देखील जावं लागलं. त्यामुळे ख्रिस्ती विश्वास करणाऱ्या नात्यानं प्रत्येक भक्ताला, बंधू आणि भगिनीला खडतर जीवन, संघर्षमय जीवन, सैतानाशी दिलेला युद्ध, लढा आम्हाला द्यावाच लागणार आहे. त्यात तुम्हाला सुटका आहे. प्रत्येक मोहपाशाला आम्हाला त्या ठिकाणी युद्ध द्यावं लागतं, तोंड करावं लागतं, तोंड द्यावं लागतं. येणारा प्रत्येक सैतानी हल्ला याचा प्रतिकार करत एक संघर्षमय जीवन आम्हाला जगावं लागतं. हीच तुमच्या माझ्या बद्दलची परमेश्वराची अपेक्षा आहे. प्रत्येक मोहपाशातून येणाऱ्या पापापासून आम्ही परावृत्त व्हावा, त्याच्याशी संघर्ष करावा, त्याची लढा करावा, ही परमेश्वराच्या इच्छा बाळगते. परंतु यावेळेस आमच्या ख्रिस्ती समाजामध्ये, ख्रिस्ती मंडळीमध्ये अनेक ख्रिस्ती विश्वासणारे असे आहेत, वधस्तंभ नको पण जीवन मुघट मात्र त्यांना हवा आहे. उपासना, प्रार्थना, पवित्र शास्त्र वाचन ह्याचा मात्र कंटाळा आहे, पण दैवी आशीर्वाद मात्र त्यांना आवर्जून पाहिजे. अशा अनेक ख्रिस्ती मंडळ वगैरे आमच्यामध्ये आहेत. त्या रानावनातील खडतर प्रवास 40 वर्षाचा तो आम्हाला नको आहे. परंतु वचनदत्त देश, कनान देश, दुधापाण्याचा प्रवाह वाहणारा देश, समृद्ध आणि संपन्न देश, याच्यामध्ये जायची उत्सुकता सर्वांना आहे. तहान लागणे नको पण जीवन पाणी पाहिजे. भूक लागणे नको पण जीवन भाकर याच्या अपेक्षा करा. त्या यवनाप्रमाणे 95 वर्षाचं झालेलं असताना पाच बेटावरची हद्दपाराची शिक्षा भोगणे आम्हाला नको आहे, पण ख्रिस्ताचं प्रगटीकरण आम्हाला सर्वांना पाहिजे. ही आमची मनोवृत्ती आहे. कालावधी किती नको पण रिकामी कबर आम्हाला नक्कीच लागेल. मृत्यूशिवाय पुनरुत्थानाची अपेक्षा करत आहोत. त्यामुळे वधस्तंभावर मरण्याशिवाय
केलेले असतात. नवा जन्म पावणं त्यासाठी आमचा जुना आराम, जुना मनुष्य, जुनं वर्तन, जुने व्यसन ते सोडून देऊन ते कष्ट, ते परिश्रम आम्हाला घ्यायला नको. परंतु ख्रिस्ताकडून दैवी आशीर्वादाची धन्यतेची अपेक्षा ही मला या ठिकाणी निवेश करत असतो. सार्वजनिक जीवन आम्हाला पाहिजे, नवा जन्म पावणं हे कष्ट आम्हाला नको. असं करून चालणार नाही. इथे जर त्यांचा प्रश्न आहे, जर या सर्व गोष्टी आमच्या जीवनामधून घडल्या तरच त्याचे भावी परिणाम, त्याचे आशीर्वाद, त्याचा लाभ आम्हाला प्राप्त होऊ शकतो. हे या ठिकाणी श्रेष्ठपणे दिसून करा. कल्पना करा की तुम्ही परमेश्वराचे जागे आहात आणि योसेफाचे चित्र आपल्याला समोर येतं. योसेफ हा मिस्र देशाचा पंतप्रधान, फारो जो सर्व बलाढ्य राजा, त्याच्या हाताखालचा, त्याच्या खालोखाल योसेफाचं स्थान झालेलं आहे. परंतु तिने स्थान मिळवायला योसेफाला प्रवास कसा करावा लागला याचा आपण थोडासा विचार करू. जर तुम्ही आणि परमेश्वराच्या जागी असतो आम्ही काय केलं असतं? या योसेफाला जर मिस्रचं पंतप्रधान मला करायचं आहे तर त्या कर्नाटकाचं उचललं असतं आणि जर डायरेक्ट जाऊन त्याला मिस्र देशामध्ये त्याला पंतप्रधान केलं असतं. कारण मी परमेश्वर आहे, सर्व समर्थ, सर्व शक्तिमान, सर्व व्यापी, सर्व समर्थ देव मी आहे. मला सर्व काही गोष्टी शक्य आहे. योसेफाला ताबडतोब एका दिवसात पंतप्रधान करण्याची ताकद, सामर्थ्य परमेश्वराला होतं. परमेश्वराने काय केलं? त्या योसेफाला स्वतःच्या रक्ताच्या भावांनी विकलं. त्याच्या अगोदर त्याला हेवी काढलं, त्याच्यावर जीव घेणं प्रसन्न आला. स्वतःच्या सख्या भावांनी त्या विद्यार्थी लोकांना योसेफाला विकलं. त्या विद्यार्थी लोकांनी बाजाराचा योसेफाचा लिलाव केला. त्या लिलावामध्ये पोटिफर नावाच्या मिस्री सरदाराने त्यांना विकत घेतलं. पोटिफराच्या घराला योसेफ गेला. त्या पोटिफराच्या बायकोने त्याच्यावर अश्लीलतेचे खोटे आरोप त्याला लागले. हा योसेफ तुरुंगात जाऊन पडला. देवाचा सेवक, देवाला धरून राहणारा योसेफ तुरुंगात होता. म्हणजे सुंदर वचन त्या ठिकाणी आहे, परमेश्वर त्याच्यावर तुरुंगात होता. किती सुंदर वचन आहे. योसेफ एकटा तुरुंगात होता, त्या ठिकाणी असं म्हटले परमेश्वर सर्व समर्थ देव ते योसेफवर तुरुंगात होता. परमेश्वराने त्याची आठवण केली. काही वर्ष त्या तुरुंगामध्ये राहिल्यानंतर शेवटी जाऊन तो मिस्राचा पंतप्रधान झाला. परमेश्वर म्हणतो तुमचे मार्ग माझे मार्ग नाहीत, तुमच्या कल्पना माझ्या कल्पना नाहीत. एवढा खडतर प्रवास करून 17 वर्षाचा योसेफ 30 वर्षाचा झाला पंतप्रधान झाला. म्हणजे 13 वर्ष संघर्ष, संकट, बिकट परिस्थिती, खोटे आरोप या सर्वांना तोंड देत देत योसेफ नंतर पंतप्रधान झालेला आहे. हा परमेश्वराचा मार्ग आहे. त्याच मार्गाने ख्रिस्ती विश्वासाने गेलं पाहिजे. बरोबर आमच्याकडे संघर्ष आहेत, मोहपाशाला तोंड देणं आहे, पापाला बळी न पडता त्याच्याबरोबर युद्ध करणं आहे. त्याच्याशिवाय ख्रिस्ती जीवन, आत्मरित्या उन्नती आमची होऊ शकत नाही. असाच येशू ख्रिस्ताच्या जीवनामध्ये एक दिवशी एक आणीबाणीचा अतिकठीणचा संघर्ष प्रसंग आणि प्रसंगावर आपण लक्ष ठेवणार आहोत. अशाच सव्वा दिवशी अशाच प्रकारच्या या सभास्थानामध्ये 2000 वर्षापूर्वी झालेली ती घटना त्याच्याकडे आपण लक्ष देऊया. त्या शब्दात दिवशी त्या सभास्थानात एक आश्चर्यचकित करणारी अद्भुत परंतु क्रांतिकारक घटना घडलेली आहे. त्याकडे आपण येणार आहोत. यहुदी सभास्थान, यहुद्यांचा शब्दात दिवस म्हणजे शनिवारचा दिवस. 2000 वर्षापूर्वी तुमच्यासारखे यहुदी लोक त्या सभास्थानात गच्च भरलेले आहेत. पूर्ण सभास्थान त्यांनी भरून गेलेलं आहे. कारण येशू नावाचा ख्रिस्त त्या ठिकाणी आलेला आहे. त्याला पाहण्यासाठी तो काय करतो, पाहण्यासाठी सर्व लोक त्या ठिकाणी जमले आहेत. तुरुंग ते सभास्थान भरलेले आहे, बाहेर देखील लोक उभे आहेत. अशा वेळेस प्रभू येशू उठला आणि तो त्यांना एक संदेश देऊ लागला. येशू बोलत असताना त्या सभास्थानाच्या पुढील भागावर काही यजमान लोक बसलेले आहेत. तत्कालीन शास्त्री, परुषी, यहुद्यांचे वडील, धर्मपुढारी, मुख्य याजक आणि धर्मपंडित समोरच्या सन्मानाच्या ठिकाणी श्रेष्ठत्वाच्या स्थानावर बसलेले आहेत. कशासाठी? प्रश्न तो आहे. शब्दा दिवशी सभास्थानामध्ये
येशू आहे तो काय सांगतो, कोणकोणत्या नवीन गोष्टी त्या ठिकाणी तो सांगून आम्ही त्या आत्मसात कराव्यात, कोणतं देवाचं वचन तो आम्हाला सांगतो ते आम्ही ग्रहण करून त्याप्रमाणे आम्ही आचरण करावं. ज्या स्वर्गीय पित्याविषयी तो बोलत आहे तो पिता कसा आहे ह्या येण्यासाठी ते बसलं होतं ना. जो नियमशास्त्र तो समजावून सांगत आहे ते आम्ही समजून घ्यावं, त्याप्रमाणे आमचं आचरण करावं हे ऐकण्यासाठी ते लोक त्या ठिकाणी बसले आहेत का. ज्या पश्चातापाविषयी तो सांगत आहे, ज्या मशियाची आम्ही 2000 वर्षापासून वाट पाहत आहोत तो मशिया कोण आहे हा परमेश्वर सांगत आहे ते आम्ही ऐकावं आणि त्याप्रमाणे आम्ही आचरण करावं यासाठी बसले होते का माहिती आहे. हे जे धर्मपुराणे धर्मपंडित स्वतःला त्या समाजामध्ये श्रेष्ठ समजणारे लोक कशासाठी बसले होते, तो येशू ख्रिस्त बोलताना कोणता दोष त्याच्यामध्ये आढळतो, तो शब्द मोडतो का नाही. त्या दिवशी लोकांना बरं करून तो शब्द बोलला तर त्याला धरणार, त्याला दोष त्याच्यावर लावणार आणि पंडितकडे जाऊन त्याला तुरुंगवास लावणार. ह्या उद्देशाने ते सर्व धर्मपुराणे समोर आणून बसले आहेत. तो येशू ख्रिस्ताने त्यांच्या भूमिकेला पूर्णपणे बदलला. नुसतं कर्मकांडावर विश्वास ठेवला आहे, बाह्यविधी संस्कार आणि पुढे परंपरा याच्यावर विश्वास ठेवले सर्व धर्मपुराणे बसले होते. येशू ख्रिस्ताने त्याचा आग्रह पाळला. तो येशू अंतःकरण चालणारा हृदय तोडून पाहणारा परमेश्वर आहे, त्याच्या भूमिकेला सर्व मानतात. आणि म्हणून अनेक वेळा या शास्त्रीय पुरुषांची येशू संघर्ष झालेला आहे. येशूने कधी पाप आणि सत्ताधार यांना कधी दोष लावला आपल्याला सापडत नाही, किंवा कधी त्यांची भांडणाला सापडत नाही. पण तो शास्त्र आणि पुरुषी याला सर्वांसमोर त्याचं पितळ त्याने केलं. अहो शास्त्रांनो पुरुषांनो ढोंग्यांनो सापाच्या पिल्लांमध्ये आम्हाला वाटायला तुम्ही उघड्या कपड्यासारखे आहात, वरून दिसायला सुंदर पण आतमध्ये गेलेल्याची हाडं आणि जोर प्रकारचे दुर्गंधी आहे बोललेले आहात. येशू ख्रिस्त पूर्णपणे जाणून होता त्यांच्या मनामध्ये काय झालेलं आहे. कोणताही समाज, आमचा समाजाची मंडळी अशा लोकांना देखील त्यामध्ये काही लोक आहेत. शास्त्री पुरुष आणि धर्मपंडित यांच्या मनोवृत्तीचे काही लोक आहेत. आज या ठिकाणी आम्हाला देवाचं वचन काय मिळेल, त्याच्यापासून आम्हाला काय नुकसान मिळेल, परंतु आपण मला काय सांगणार यापेक्षा जो बोलणार त्याच्यावर कोणता तुम्हाला बोलतो, काय वेळा बोलतो, कुठे तुम्हाला आहे, कुठे दुर्बळ ठेवतो हे पाहण्यासाठी बसणारे लोक देखील आज आपल्या समाजामध्ये आहेत. शब्दात दिवसाचं पाडवलेलं मोडतो का आणि मोडं सांगण्याला कसं करू हे पाहण्यासाठी ते सर्व लोक त्या ठिकाणी उत्सुक होते. कारण परमेश्वराने मोशेला दिलेलं नियमशास्त्र होतं, त्यातील 4थी आज्ञा अशी होती, शब्दात दिवस पवित्रपणे पाळा, त्या दिवशी कुठलंच कामकाज करू नको. अशा या दिवशी हा परमेश्वर रोग्यांना बरं करून काय काम करतो का आणि ते केलं आणि धरणार त्याच्यावर दोष लावणार या उद्देशाने ते सर्व बसलेले आहेत. पूर्वीच्या शब्दात आजच्या शब्दासारखा नव्हता. आजच चर्च सुरुवातीपूर्वी मला एका ठिकाणी तक्रार आली, आपले लोक 9:30 चर्च असताना 10 वाजायला येतात. पूर्वी तसं नव्हतं. शब्दात दिवस पवित्रपणे पाळा म्हणजे अतिशय कडकपणे शब्दात पाळला पाहिजे. त्या दिवशी कुठलंच काम करायचं नाही, कोणताही योग्य त्या दिवशी कुठलंच काम करत नव्हतं. ठराविक 2 किंवा 3 कामं करण्याची मुभा शब्दा दिवशी तर त्यावेळेस दिली जात होती. ते म्हणजे जर एखादी स्त्री प्रसूत होत आहे, प्रसूतीच्या काळाने वेदना तिला होत आहे, तिला मदत करण्याची मुभा तेवढी मात्र त्या ठिकाणी शब्दा दिवशी होती. दुसरं कुठले काम करायचं नाही. आणि कुठलं काम एखादी भिंत पडली आणि ढिगाऱ्या केलेला मनुष्य धडपडत आहे, त्याला मात्र तो बुजवू शकत नव्हता. पण जो तो मनुष्य गेला असेल त्याला हात लावायचा नाही, कारण शब्दात आहे दुसऱ्या दिवशी त्याचं प्रेम उचलायचं मग त्याचं लग्न करायचं. असा कडक शब्दात त्या ठिकाणी पाळला जात होता. जर तुम्हाला कुठे जखम झाली, रक्तबंबाळ होता, औषध लावायचं नाही, कारण शब्दात आहे. शब्दाच्या दिवशी कुठलंच काम नसतं परमेश्वराचा नियम होता, म्हणून त्या दिवशी कुठली जखमपट्टी बरापट्टी करायची नाही. एवढंच नाही, शब्दाच्या दिवशी कुठल्याही हत्यार धारण घ्यायचं नाही. आणि हे ज्यावेळेस यहुदीचे शत्रू होते, शत्रूला त्यांनी काय केलं, त्यांनी युक्ती केली. यहुदी लोकांवर नेमकं शब्दात दिवशी त्यांनी त्याला चढाई केली.
आणि कितीतरी यहुदी लोकांची कत्तल त्यांनी केली, परंतु एका यहुदीने हातात हत्यार घेतलं नाही, तलवार घेतली आणि शब्बात आहे प्राणाला कुठले, परंतु वचन त्याने पाळलं. शब्बात दिवस पवित्रपणे पाळ, त्या दिवशी कुठलंच काढलं असतं. शब्बात दिवशी युद्ध झालं, यहुदी लोक हत्यार देखील आपल्या हातात घेतले होते. त्यावेळेस झाले आज जरी तुम्ही इस्रायलमध्ये गेला, शब्बात दिवशी कुठलीच परीक्षा घेतली जात नाही. आणि जर परीक्षा असेल, एकच यहुदी त्या परीक्षेला जाणार नाही, कारण आज शब्बात आहे. इतका कडक शब्बात पाळावा लागेल, परमेश्वराचा नियम आहे. आताच आपण गणना पुस्तकामध्ये वाचलं, एका दिवशी काही लोकांनी पाहिलं एक मनुष्य आपल्या तंबूसमोर काट्या गोळा आहे. काट्याचा शब्बात दिवस आहे, शब्दाच्या दिवशी मनुष्य काट्या गोळा करते. आता काट्या कशाला गोळा करत असेल? कदाचित दुसऱ्या दिवशी चूक पेटवायची, आपल्याला इंधन हवं म्हणून तो काट्या गोळा करत असेल. शब्दाच्या दिवशी काट्या गोळा करत असलेल्या मनुष्याला लोकांनी धरलं आणि मशीद आणलं. मोशे शब्दाचा दिवस जो परमेश्वराने आम्हाला सांगितलं पवित्रपणे पाळा, कुठले कामकाज करू नका, त्या दिवशी हा मनुष्य आपल्या तंबूसमोर काट्या गोळा करताना आढळला. याचं काय करायचं? मग मोशेने ते गाणं परमेश्वराकडे नेलं. परमेश्वर मंदिराला जीव मारला. सर्व मंडळी गावाच्या बाहेर त्याला घेऊन गेली, त्या खोऱ्यामध्ये त्या मनुष्याला जिवंत मारलं आणि तो मेला असं म्हणते. एकच कारण, शब्दाच्या दिवशी तंबूसमोर काट्या गोळा करतो. इतका कडक शब्दात. आता या शब्दाच्या दिवशी भल्या भल्या समाजामध्ये हा मनुष्य लोकांना बरं करतो का, हे पाण्यासाठी टपलेले शास्त्री दोषी यांच्या अंतःकरणाला भेद ईश्वराच्या नक्कीच बरोबर. शब्दाच्या दिवशी शब्दात मोडून शब्दात भ्रष्ट करून हा दोषी ठरतो का, हे पाण्यासाठी लोक साठीकडे बसलेले होते. त्या दिवसाचं म्हणणं आहे, त्या शब्दाच्या दिवशी त्या सभासदांना वाळलेल्या हाताचा एक मनुष्य त्या ठिकाणी उभा आहे. विचार करा, शब्दाच्या दिवशी वाळलेल्या हाताचा एक मनुष्य त्या सभासदांना. वाळलेला हात, उजवा हात निष्क्रिय झालाय, वाळलेला आहे, उपजीविकेचं साधन दिलेलं आहे, आता कमाई करता येत नाही, भीक मागून लाजवाने जीवन जगत आहे. पण शब्दाच्या दिवशी सभासदाला झालं आहे. एक आदर्श उदाहरण आपल्या समोर आहे. आज आमच्या मंडळीमध्ये, आमच्या समाजामध्ये अनेक धडधाकट लोक आहेत, सुदृढ आहेत, परमेश्वराने आरोग्य दिलेलं आहे, हातपाय धडकत आहेत, पण आज शब्दाच्या दिवशी घरामध्ये विसावा देत आहेत, आराम करत आहेत, बाहेर शरीराला गेलेले आहेत. शब्दाच्या दिवशी वाळलेला मनुष्य समाजाला खात आहे. त्या मनुष्याने आपली कथा आणि व्यथा येशूला सांगायला सुरुवात केली. आपल्या मनातलं दुःख जे भरून उरलं होतं, हा येशू काहीतरी मदत करेल याची मनुष्य त्यांनी सांगायला, महाराज गुरुजी माझा हात काही वर्षापूर्वी धडधाकट होता, क्रियाशील होता, होय मी कष्ट करायचो, परिश्रम करायचो, निराळ्याच्या कामाला मी आपलं उपजीविका कमवायचो, माझं कुटुंब व्यवस्थित चालू. या हाताला अपघात झाला, होय हात वाळायला लागला, निष्क्रिय झाला. आज माझी परिस्थिती अशी आहे की मला भीक मागून जीवन जगावं लागतं, लाजवाने जीवन जगत आहे. होय महाराज ख्रिस्त गुरु, माझी खूप इच्छा आहे की मी सन्मानाने जीवन जगावं, भिक्षा न मागता जिद्दीनं काम करून माझी इच्छा आहे, परंतु काय करावं, मला ते शक्य होत नाही. हा माझा हात वाढवून गेलेला आहे. आता स्तोत्र करता म्हणल्याप्रमाणे माझा मुक्तीदाता सहाय्यकर्ता तूच आहेस, या हेतूने उद्देशानं मोठ्या अपेक्षेने नसलेलं तू वाळलेला मनुष्य येशूला आपली कथा घडता सांगतो. येशू त्याच्या बाहेर मानव धारण करून आलेला देवाचा पुत्र, त्याच्या मनामध्ये त्या मनुष्याविषयी कळवळा आला, हृदय फुटू लागलं. ह्या मनुष्याला त्या शब्दाविषयी बरं करण्याची गरज आहे, तो त्याची त्याची गरज आहे. आपण पाहतो त्याचं कुटुंब, त्याचं उपजीविका ठिकाणी संपुष्ट झालेले आहे, त्याला बरं करावं अशी माझी खूप इच्छा आहे, असं त्या मनुष्याला वाटतं. ईश्वर या ठिकाणी त्याचा कळवळा. सर्वसमर्थ सर्वशक्तिमान देव ज्यावेळेस मानव धारण केला, ह्या मनुष्याच्या दुःखाशी एकरूप झाला. लोकांचा कळवळा त्याला घ्यायला येऊ लागला. हे जे लोक होते त्यांना मात्र त्याची काही दया वाटत नव्हती. त्या विशिष्ट शब्दाच्या दिवशी सभास्थानामध्ये जितकं प्रसन्न धार्मिक वातावरण होतं,
तितकंच ते वातावरणाला गंभीर होऊ लागलं. गांभीर्याने ते वातावरण आता बदलून गेलेलं आहे. विरोधकांची त्यावर आरोप करण्यासाठी लटकती तलवार येशू ख्रिस्त पूर्णपणे जाणवला. मी जर त्याला बरं केलं याचा भावी परिणाम काय होणार येशू ख्रिस्ताला पूर्णपणे ठाऊक होतं. हो, हे जे आहे ते ठिकाणी मला दोष लावणार याची पूर्ण कल्पना आणि खात्री त्यावेळेस येशू ख्रिस्ताला होती. पण तुझ्या आमचा प्रभू येशू ध्यान प्रवृत्तीचा नव्हता. होय, इतरांच्या कल्याणासाठी माझा जीव देवास मी आलो आहे या उद्देशाने येशू ख्रिस्ताने या भूतलावर जेल केली होती. सैतानाची दुष्ट कृत्ये नाहीसे करण्यासाठी या ठिकाणी तो आला होता. स्वतःचा कागदी बचाव करण्यासाठी, मिळवून जीवन जगण्यासाठी येशू आला नव्हता. येशू अस्थिर आढळ खंबीर त्या ठिकाणी राहिला. कुठलाही परिणाम झाला तरी चालेल, पण ह्या मनुष्याला बरं करणं ही आजची नित्याची गरज आहे. येशू ख्रिस्त त्या ठिकाणी विरोध करतो. त्या लुड्या वाढलेल्या त्याच्या मनुष्याला बरं करणं, त्याची व्यथा दूर करणं ही अतिशय महत्वाची गोष्ट आहे. येशू या ठिकाणी सांगतो. त्या दिवशी येशूने दोन सरळ प्रश्न मंडळीला विचारले. प्रथम हे सर्व ओळखून येशूने मनुष्याला म्हणला, उठ, मध्ये उभा. मनुष्य मागे पुढे बसला असेल. येशू त्याला म्हणतो, उठ आणि मध्ये या ठिकाणी उभा. प्रश्न आहे, येशूने त्याला आज्ञा का दिली? होय, ज्या ठिकाणी तो होता येशू नुसता बोलला असता तू बराबर त्या ठिकाणी मारला असता. पण येशू मुद्दाम त्याला म्हणतो, तिथून उठ, या ठिकाणी येऊन सर्वांसमोर मध्ये उभा. काय विश्वास म्हणत असता? होय, त्या सर्व मंडळीला, त्या समाजाला या ठिकाणी कळावं या मनुष्याची कोणती दैन्य अवस्था आहे, कोणत्या परिस्थितीतून, प्रतिकूल परिस्थितीतून चाललेला आहे. त्याची मनाची कथा आणि व्यथा त्या मंडळीने ओळखावी. त्याच्या वाढलेल्या हातामुळे तो किती वाईट परिस्थितीतून चाललेला आहे, त्याच्या कुटुंबाची काही दैन्य अवस्था आहे, ते ओळखून त्या मनुष्याबद्दल सर्वांना सहानुभूती प्राप्त व्हावी, सर्वांच्या मनुष्याचा कळवळा यावा, दया यावी, माया यावी या उद्देशाने येशू त्याला म्हणला, उठ आणि मध्ये उभा. त्या सर्वांनी त्या मनुष्याकडे पाहावं ह्या एकमेव उद्देशाने येशू त्याला मध्ये उभा. परंतु झालं काय? ज्या वेळेस तो मनुष्य इथे मध्ये उभा राहिला, कदाचित मागच्या लोकांनी त्या मनुष्याकडे पाहिलं असेल, पण हे जे पुढे बसले शास्त्री, फरीसी, यहूद्याचे वडील, धर्मपंडित, मुख्य याजक या सर्वांच्या नजरा मनुष्याकडून गेल्या आणि येशू ख्रिस्ताकडे फिरल्या. आता येशू ख्रिस्त काय करतो? हा त्याला बरं करतो का? आणि बरं केला तर शापात मोडतो का? यासाठी सर्वांच्या नजरा आता येशूकडे फिरल्या आहेत. अशा प्रकारचे लोक आमच्या समाजामध्ये असतात, आमच्या मंडळीमध्ये असतात. काहीतरी चांगलं घडतंय, योग्य घडतंय, आत्मिक उन्नती होती, हे पाण्याचं सोडून आता काहीतरी विधायक घडतंय का नाही, विघात घडतंय का, वाईट काहीतरी घडतंय का, कुणावर दोष लावता येतो का, कुणाची निंदा करता येते का नाही, हे पाण्याचे सोडूनचे लोक आज आमच्या मंडळीमध्ये समाजामध्ये आहेत. त्या सर्वांच्या दरवाजाला येशूकडे गेले. आता काय येशूने प्रश्न विचारला, मी तुम्हाला विचारतो, शब्दात दिवशी बरं करणं योग्य का वाईट करणं योग्य? शब्दात दिवशी जीव वाचवणं योग्य का जीव घेणं योग्य? तुम्ही मला सांगा. वचन आम्हाला सांगितलं ती सर्व शब्द राहिले, निरुत्तर झाले. प्रश्नाचं उत्तर देता येईल काय सांगायचं त्या कळना दाखवली बसली. त्या प्रश्नाचं उत्तर करायला नाही. येशू त्यांना म्हणतो, तुमच्या मुलाच्या एखाद्याचं मेंढरू खड्ड्यात पडलं तर शब्दात दिवशी तुम्ही काढणार नाही काय? पण मेंढरापेक्षा मनुष्य किती महत्वाचा आहे. येशू काय म्हणायचं होतं? प्रियांनो, तुम्हाला आज्ञा दिलेली आहे की शब्दात दिवस पवित्रपणे पाळणे खरोखर आहे, योग्य आहे. परंतु मनुष्य शब्दासाठी नाही, शब्दात मनुष्यासाठी आहे. असं योग्य आहे? तो म्हणतो हा शब्दात जो आहे तो मनुष्यासाठी आहे, मनुष्य शब्दासाठी नाही. म्हणजे तुम्ही शब्दात मनुष्यापेक्षा श्रेष्ठ समजू नका. शब्दापेक्षा मनुष्य श्रेष्ठ आहे तर मनुष्य श्रेष्ठ आहे. हे विषून करायचं. हे यहुदी या ठिकाणी समोर बसले होते. फक्त कर्मकांड, रूढी परंपरा याला धरून चालणारे ट्रॅडिशन ज्याला आपण म्हणतो ते नुसतं शब्दाकडे लक्ष देतो. शब्दात पूर्णपणे पाळला पाहिजे. पण त्याच्यावर मनुष्य आहे. मनुष्य मोठा की शब्दात मोठा? येशूने त्यांनी समजावून सांगायचं. मनुष्यासाठी
वापरायचे असतात आपल्या वापरासाठी दिलेले आहेत. आम्ही काय करतो, बाकीच्या गोष्टींवर प्रीती करतो आणि मनुष्याचा वापर करतो. हेच ती गोष्ट करत होते आणि ह्याच्या विरुद्धच येशूला करायचा होता, त्याच्या विरुद्धच संघर्ष होता. शब्दात महत्वाचा नाही, मनुष्य महत्वाचा हे सांगतात. मग त्या ठिकाणी माग पुढे सांगतो, तो येशू खिन्न झाला आणि त्याने त्याच्याकडे रागाने पाहिलं. आमच्या प्रभूशी संपूर्ण शुभकामनांमध्ये फक्त 2च रागवलेला आहे. त्यात एक वेळ सभासदांना असताना येशूने त्यांच्याकडे रागाने पाहिलं. कारण एकच, धर्मसंस्कार, कर्मकांड आणि विधी परंपरा ह्याच्यावर प्रेम करणारे यहुदी लोक आढळले आलेले आहेत. मनुष्याची भीती त्यांना माहीत नाही. एकमेकाबद्दल कळवळ असावा, एकमेकाबद्दल आपुलकी असावी, त्या मनुष्याबद्दल सहानुभूती व्हावी, यावर ते काय करतात, शब्द किती महत्वाचा आहे याच्याकडे लक्ष दिलं आहे. म्हणून येशू याच्यावर राग असणार. आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताचे हात त्या वाळलेल्या हाताला बरं करण्यासाठी आधीर झालेले आहेत, आतुर झालेले आहेत, उत्सुक आहेत. आणि हे शास्त्रीय गोष्टी एवढ्या सगळी याचे हात कधी येशूला धरतो, त्याच्या पाठीवर कधी चपराक मारतो, डोक्यात कधी मुकुट घालतो आणि 3 कुऱ्हाडी खेळायच्या हाताने कधी त्याला उलसल्यावर ते लज्जास्पद पूर्ण माणूस पण भागवत येतो. यासाठी त्याचा हात बघायला लागले. दोन्ही हाताचा संघर्ष या ठिकाणी चाललेला आहे. एक आणीबाणीचं अधिकारीचं प्रसंग त्या ठिकाणी ओळखलेला आहे. पुढे काय होते, सर्वांचं चित्र राहणार आहे. त्या सभास्थानात सर्व लोक साक्षी होते. एका बाजूला भीती उभी आहे, दुसऱ्या बाजूला द्वेष. एका बाजूला नीती आहे, दुसरीकडे अनिती आहे. एका बाजूला सत्कृत्य आहे, दुसरीकडे दुष्कृत्य आहे. विजय कोणाचा झाला, सर्वांचं लक्षात आला. पुढच्या घटनेकडे आला. त्या येशूने त्या वाळलेल्या हाताच्या मनुष्याला एकच आज्ञा दिली. येशूने म्हणाला, तुझा हात लांब कर. तू आपला हात लांब कर, एक आज्ञा मनुष्याला दिली. येशूने हात केल्यापूर्वी त्या मनुष्याने गेल्या 4-5 वर्षांमध्ये अनेक डॉक्टर्स, अनेक हाकी, अनेक वैद्य त्याला मागवलं आहे. अनेकांनी त्याला म्हटले तुझा हात लांब कर, त्याला शक्य झालं नव्हतं. परंतु ही कथा न घेता तू येशू सांगत असं नाही. गुरुजी, अनेक जणांनी मला सांगितलं ही आज्ञा दिली आहे, तुम्हाला ते करता आलं नाही, ते शक्य झालं नाही, मी खूप औषध उपचार केले, असं कुठलाही उलट प्रश्न त्या मनुष्याला येशूला सांगितलं नाही. आम्ही पार्श्वभूमी त्याला सांगितले नाही, पुढे काय काय प्रयत्न केले काहीच गोष्ट सांगितले नाही. परंतु पूर्ण विश्वासाने, दृढ निश्चयाने येशूकडे पाहत राहिला, येशूकडे नजर टाकली आणि येशूने सांगितलं होते करायचं नाही. येशू त्याला काय सांगितलं होतं, जे त्या मनुष्याला करणं अशक्य आहे तीच गोष्ट सांगितली होती. हा वाळलेला हात लांब करणं त्याला अशक्य की अशक्य गोष्ट होती, ते करणं शक्य होतं, तीच येशू त्याला सांगितली. पुढे मोठ्या विश्वासाने त्याने आपला हात लांब केला आणि क्षणाला हा वाळलेला हात बरा झाला, निष्क्रिय हात बरा झाला. तू आपला उजवा हात लांब कर, जे अशक्य होतं ते त्याला सांगितलं, ते शक्य झालं. येशूने त्या मनुष्याला बरं केलं. मग ते करण्यामध्ये त्यांनी 7 दिवस मोडला. हे सगळं पाहताच, चमत्कार पाहताच त्या ठिकाणी जल्लोष झाला, जयघोष झाला, परमेश्वराची उपासना करण्यात आली. सर्व पुढे येऊन परमेश्वराचा धन्यवाद करू लागले. वाळलेल्या हाताचा मनुष्य बरा झाला. परंतु पुढे जे वस्तू आपल्याला त्याचं काय झालं, लोक आम्हाला सांगतो, पुढे तो घेतो, शास्त्री आणि पुरुषी यांची बुद्धी फुटली असं वाचतो विश्व. हे पाहून शास्त्री आणि पुरुष यांची डोके फुटली आणि येशूचं काय करावं यासाठी विचार करू लागले. आजही पण आमच्या मंडळीमध्ये आता समाजाला असे लोक आहेत, मंडळीमध्ये काहीतरी चांगलं करायचं चालू आहे, आपली उन्नती होते, चांगल्या कार्यामुळे होत आहे. पण आज काही लोक काही प्रशिक्षित आमच्यामध्ये आहेत ज्याची डोकी फिरतात. या शास्त्री पुरुषाला त्याची डोकी फिरत असतात. डोके फिरून येशूचं काय करावं याविषयी चर्चा करू लागले. लुकरोची ओळख 6 अध्याय 8 वचन. मग त्यांचे डोके फिरले, येशूचे काय करावं याविषयी असा विचार करू लागले. वाळलेल्या हाताचा मनुष्य बरा झाला. आनंदाने उड्या मारत आपली साक्षीने स्वतः सांगत, इतरांना जाऊन सांगत आपल्या
2000 वर्षानंतर आमची ही परिस्थिती बदलली आहे अशा मंडळीवर आमच्या मंडळीमध्ये समाजामध्ये काय होत आहे. या ठिकाणी गांभीर्याने उपासना चालू आहे, विधी संस्कार चालू आहे, प्रार्थना चालू आहे. हे सगळं चालू असताना बाहेर जाऊन काहीतरी कारस्थान करणार, काहीतरी विचार विनिमय करणार, विघात गोष्टी करण्याचा प्रयत्न करणार असे लोक आज आमच्यामध्ये देखील आहेत. शेवटचा प्रश्न आहे, प्रभूने तो हात कशासाठी बरा केला? तो हात प्रभूने कशासाठी बरा केला? होय प्रियांनो, प्रदर्शनामध्ये मारण्यासाठी तो हात त्यांनी बरा केला नाही. त्या हाताला रेशमी रुमालाने बांधून लोकांनी पावलं त्याचं कौतुक करावं म्हणून परमेश्वर प्रभू त्याचा हात बरा केला नाही. पुन्हा जे काम त्याला करायचं होतं, जे जीवन त्याला जगायचं होतं, ती उपजीविका मिळण्यासाठी कशासाठी परिश्रम करण्यासाठी प्रभूने त्याचा हात बरा केला. येशूने त्याचा हात बरा केला. होय तो उजवा हात या डाव्या हाताजवळ आणून हातात पवित्र शास्त्र वाचण्यासाठी हाताने बरा केला होता. तो उजवा हात आपल्या डाव्या हातात घेऊन प्रभूची प्रार्थना करण्यासाठी हाताने बरा केला होता. इतरांना दान धर्म परोपकार करून सत्कृत्य करण्यासाठी हात बरा केला होता. हे आपण त्याच्या दिसून आहे. तो हात बरा का केला? इतरांचं भलं करावं, इतरांसाठी सत्कृत्य करावं म्हणून प्रभूने तो हात बरा केला. वाऱ्याच्या मनुष्याला आपण पाहिलं, थोड्या वेळा आपण आपल्या समोर हाताला पाहूया. याकोबाचं पत्र याचा 4था अध्याय आणि 8वी वचन. याकोब म्हणतो, अहो पापी लोक, तुमचे हात शुद्ध करा. अहो पापी लोक, तुमचे हात शुद्ध करा. आज जर आमचे हात अशुद्ध आहेत, पापाने भरभटलेले आहेत, पाप करत आहेत, त्यामध्ये आम्हाला उत्सुकता आहे. याकोब म्हणतो, तुमचे हात शुद्ध करा. आज आमचे हात अशुद्ध असतील, कुकर्म करण्याकडे झुकलेले असतील, आमचे हात या ठिकाणी शुद्ध केले पाहिजे. एवढं आपल्याला माहिती, एवढ्या सुरुवातीने काय केलं? विषयाला चुंबनाला येशूला धरून दिलं, पण त्यापूर्वी काय झालं असं म्हणलेलं आहे, सैतान त्याच्यामध्ये शिरला. प्रियांनो, हाताच्या मागे विचार असतात. जर आज आमचे अशुद्ध हात आहेत तर त्याच्या मागे आमचे अशुद्ध विचार आहेत. विचाराने कृती घडते. विचार शुद्ध, कृती शुद्ध. विचार अशुद्ध, कृती अशुद्ध. विचार शुद्ध, हात शुद्ध. विचार अशुद्ध, हात अशुद्ध. यहुदाच्या मनामध्ये शैतान शिरला, अशुद्ध विचार आले, कृती त्यांनी केली. गुरुद्रोह करून विचार चुंबनानं आपल्या येशूला धरून दिलं. आमचे हात शुद्ध करा. आमचे हात शुद्ध करण्याची वेळ आहे. आता आपण पाहिलं समाजकारामध्ये वाढण्याचं मनुष्य बदल केलं. आज आपण स्वतःच्या हाताला पाहूया. माझे हात आध्यात्मिकदृष्ट्या निष्क्रिय आहेत, वाळलेले आहेत, कुचकाटे झालेले आहेत. आज प्रभू येशूला राग करूया. माझा वाळलेला हात तू बरा कर. येशू आम्हाला म्हणतो, तुझा हात माफ कर. होय, आमचे वाळलेले हात क्रियाशील करूया. आत्मिक उन्नतीसाठी, आमच्या वैयक्तिक कौटुंबिक आणि मंडळीच्या जीवनामध्ये क्रियाशील होण्यासाठी आमचे हात सबळ आणि प्रबळ करूया. हीच परमेश्वराची तुमच्या मार्गावरची इच्छा आहे. प्रार्थना करूया. निष्क्रिय हात क्रियाशील होईल काय? प्रभू, आज आमचे हात तुझ्यावर आणलेले आहेत. प्रभू, निष्क्रिय झालेले आहेत. त्यातलं जीवन सुकून गेलेलं आहे. कुठलीही क्रिया त्याच्यात घडत नाही. पापाने बदललेले, मार्गभ्रष्ट झालेले, पाप करण्यासाठी मोकळे असलेले आमचे हात आमच्यावर ठेवत आहोत आणि प्रार्थना करतो. प्रभू, तुझ्या त्या कागदावर टेकवून रक्ताने शुद्ध करावे. यासाठी आमचे निष्क्रिय हात क्रियाशील करून सत्कर्म करण्यासाठी प्रभू प्रत्येकाला सहाय्य करावं असं प्रार्थना करतो. धन्यवाद प्रभू. याच्या नावाने